हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. तुमचं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे. खूप दिवसानंतर म्हणजे जसं फेस टू फेस आलेले मी. कारण कारण काही कामं भरपूर, दुसरं काही असं काहीतरी इश्यू होत्या, त्यामुळे येत नव्हतं, जमतच नव्हतं ॲक्च्युली यायला. कसं असतं मग व्हिडिओ बनवायचा असेल की थोडं ठीक आहे, जाऊ दे. आपण जे आपला माझा जे विषय आहे ते आता मी तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ बनवायचा असेल तर मग प्रॉपर बसावं लागतं व्यवस्थितमध्ये, किंवा मग केस वगैरे विंचरावं लागतं, असं नाही का, थोडंसं काहीतरी लावावं लागतं. कारण लोक मग नावं ठेवतात आपल्याला. अशा गोष्टी असतात की असंच बसली तसंच बसली, चांगला मेकअप केला तरीच नाव ठेवतात, तसंच बसलं तरी नावं ठेवतात. मग मला खूप वैताग आला. तर म्हणलं जाऊ दे, आपण ऑफ हे म्हणजे विदाऊट शोईंग फेस आपल्याला करायचं आहे व्हिडिओ, म्हणून मग तो विचार आला मनामध्ये. पण आज मनात आलं की नाही, चला आज खूप दिवस झाले आपण फेस व्हिडिओ बनवलेला नाही आहे, त्यामुळे म्हणले की आज चला बनवूया. तर चला, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आता आपण मुद्द्याचं बोलूया. मुद्द्याचं काय, आता आपला श्रावण महिना सुरू होणार आहे 13 ऑगस्ट 2026 पासून. आणि त्यानंतर आपले जे काही दिवस येणार आहेत श्रावण पूर्ण महिन्यामध्ये. श्रावण महिना हा किती महत्त्वाचा आहे तुम्हाला माहिती आहे. कारण आपण वर्षभरामध्ये श्रावण महिन्याचं खूप आतुरतेने वाट बघतो की केव्हा श्रावण महिना येणार आहे. कारण हा श्रावण महिना असा आहे ना की जो वर्षभर पण म्हणजे देवाला कधी जात नाही मंदिरामध्ये, असा व्यक्तीसुद्धा श्रावण महिन्यामध्ये 1 लोटा जल जे आहे ते शिवलिंगावर चढवायला नक्की जात असतो. इतका हा महत्त्व आहे श्रावण महिना धार्मिक. आणि श्रावण महिन्यामध्ये म्हणजे जो व्यक्ती वर्षभर पण एकादशी करत नसेल, संकष्टी करत नसेल, सोमवार करत नसेल, असं इतर पण जे सेवा आपली येत असतात, तर त्यासुद्धा जी सेवा आहे आपण श्रावण महिन्यामध्ये करायला बसतो. कारण तितकं महत्त्वच आहे. पूर्ण वर्षभराचा जर पुण्याचा साठा तुम्हाला करायचा असेल तर श्रावण महिन्यामध्ये कोणतीही जी सांगितलेली सेवा आहे ते अजिबात सोडू नका. आणि वर्षभर तर आपण पैसाच कमवतो ना. पूर्ण 12 महिन्यामध्ये 11 महिने आपण पैसेच कमवतो. फक्त 1 महिना असतो ज्या महिन्यामध्ये आपल्याला पुण्य कमवायची संधी देव आपल्याला देत असतात. त्या संधीचं सोनं करायचं आहे का उगं जाऊ द्यायचं आहे हे तुमच्यावर डिपेंड आहे. तर आता आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, म्हणजे आपण चर्चा करूया की श्रावणच्या शुक्रवारी आपल्याला विशेष असं वैभवलक्ष्मीचे व्रत जे आपल्याला करायचं आहे. वैभवलक्ष्मी म्हणजे आई लक्ष्मी काय देतात सगळ्यांना माहिती आहे. सुख, संपत्ती, धन, धान्य, ऐश्वर्य सगळं काही आई लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्यावरती असतो. ती आपली कुळदेवी असते. म्हणजे आपली कुळदेवी जे काही असेल ते आई लक्ष्मीचेच प्रतीक आहे. बघायला गेलं तर सगळं देवता एकच आहे आणि सगळे देवी एकच आहेत. बघायला जर गेलं तर तसं ब्रह्मा विष्णू महेश एकच आहेत. त्या तिन्ही पण वेगळे वेगळे आहे. त्यामुळे म्हणजे वेगळ्या रूपामध्ये आपण त्यांची पूजा करत असतो, पण ते आहे तर एकच आहे. त्यामुळे आई लक्ष्मीची आपल्याला जर सेवा करायची असेल तर ही सेवा कशी करायची, कोणते नियम याला लागू बघणार आहे, कोण करू शकतो, पूजाविधी काय आहे, साहित्य काय काय लागणार आहे, ते इन शॉर्टमध्ये तुम्हाला मी सांगायचा प्रयत्न करते. आणि सर्वात आधी कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ. तर इतका सुंदर हा वैभवलक्ष्मीचा व्रत आपण या श्रावण महिन्यामध्ये करणार आहे. तर श्रावणच्या जितके पण शुक्रवार आहे तेवढे शुक्रवार तुम्ही करा. सर्वात आधी हा कोण करू शकतो, सर्वात आधी कोण करू शकतो हा जो प्रश्न आहे याचं उत्तर असं आहे की हा जो सेवा आहे तो प्रत्येकजण करू शकतो. असं नाही की सुवासिनीच करायला पाहिजे, कुमारिकासुद्धा करू शकतात. त्यांच्या मनवांछित नोकरी असेल किंवा जे काही त्यांच्या इच्छा असतील त्यांच्यासाठी ते करू शकतात. सुहासिन स्त्री करू शकतात, कुमारिका करू शकतात, इव्हन पुरुष देखील करू शकतात. कारण आई लक्ष्मी म्हणजे सगळ्यांना त्यांचा आशीर्वाद हवा आहे, ते स्त्री असो किंवा पुरुष असो. त्याच्यामुळे आई लक्ष्मीची सेवा प्रत्येकजण करू शकतो आपण आपल्या घरामध्ये. आता आई लक्ष्मीचा जे सेवा आहे ते आपल्याला शुक्रवारपासूनच करायचं आहे. कारण की शुक्रवार म्हणजे हा देवीचा वार. आपण अशी मान्यता आहे की ही देवीची वार आहे. मग आपण देवीची जर सेवा करायचा असेल तर शुक्रवारपासून आपल्याला ही सेवाची सुरुवात करायची आहे. तर सर्वात आधी काय करायचं की जसं श्रावण महिन्यात शुक्रवार आपलं स्टार्ट होणार आहे तेव्हा त्या दिवशी सकाळी थोडंसं लवकर उठून आपल्या घरातली जी नित्यसेवा आहे, कोणी जॉबला जात असेल, मुलं शाळेला जात असेल, आधी त्यांना पूर्ण त्याचं काम करून त्यांना पाठवून द्या. त्यानंतर निवांतपणे आपली नित्यसेवा वगैरे करून आपल्या घरातली पूजा वगैरे करून संध्याकाळच्या वेळेला आपल्याला ही सेवा करायची आहे. आता ही पूजा जी आपण करतो, जसं सत्यनारायण करतो आपण प्रदोष काळामध्ये दिवे लागायला, जेव्हा आपण दिवे लावतो संध्याकाळच्या वेळेला त्यावेळेला ही पूजा आपल्याला करायची आहे. तर दिवसभर उपवास करायचा आहे.
तर हा उपवास केलेला अतिउत्तम आहे. पण जर कोणाला उपवास होत नाही किंवा कोणाचे गोळ्या वगैरे चालू असेल तर उपवास करायची गरज नाही. नाही केलं तरी चालेल, पण शक्य असेल तर करा, अतिउत्तम राहणार आहे. तर संध्याकाळपर्यंत उपवास करायचं आणि पूजा करून आरती करून आईला नैवेद्य दाखवून मग तुम्ही स्वतः जेवण करून घ्यायचा, असा हा उपवास असतो आपला. त्यानंतर कोणी करू शकतो सांगितलं. उपवास करायची गरज आहे का ते पण सांगितलं. याला साहित्य काय काय लागणार आहे, याला नियम काय आहे. नियम काही नाही, संकल्प करायचा आहे आपल्याला. संकल्प करून आपल्याला तुम्ही 5 शुक्रवार करणार आहे, 7 करणार आहे, 11 करणार आहे, 21 करणार आहे, 51 करणार आहे, हे तुमच्या इच्छेवरती डिपेंड आहे. तर संकल्प करायचा आहे की मी अमुक एवढे शुक्रवार करणार आहे, माझं नाव हे आहे, माझं गोत्र हे आहे. संकल्प कसं करायचं याचा विशेष जे आहे व्हिडिओ ते मी बनवलेला आहे, प्लेलिस्टमध्ये तुम्ही एकदा बघून घ्या. संकल्पाशिवाय आपली जी सेवा आहे त्याची लवकरात लवकर पूर्ती होत नाही. म्हणून आपण संकल्प करूनच केलं तर त्याचा रिझल्ट आपल्याला लवकरात लवकर मिळत असतो, लवकरात लवकर फळप्राप्ती होत असते. म्हणून संकल्प करणे हे गरजेचे आहे. तर संकल्प तुम्हाला करायचा आहे आणि पूजेला सुरुवात करायची आहे. आता पूजा करायची कशी. उपवास पकडला आणि संध्याकाळच्या वेळेला दिवे लावायच्या वेळेला आपल्याला करायचं आहे. जिथे तुम्हाला पूजा मांडणी, आता पूजा मांडणी मी सांगते तुम्हाला काय काय, त्याच्यामध्ये साहित्य पण येऊन जाणार आहे. तर दिवसभर उपवास पकडायचा आहे तुम्हाला, दुसरं काही नाही. पहिल्या शुक्रवारपासून शुक्रवारी करायचं आहे. उपवास केलं तर अतिउत्तम आहे, कोणीही करू शकतो. आणि त्यानंतर संध्याकाळच्या वेळेला जसं शुक्रवार चालू झाला, संध्याकाळच्या वेळेला दिवे लावायच्या वेळेला आपल्याला मांडणी वगैरे तुम्ही आधीच करून ठेवा. ते कसं करायचं, जिथे आपल्याला मांडणी करायची आहे तिथे गोमूत्र असेल तर तिथे गोमूत्र, कारण गोमूत्रामध्ये पण आई लक्ष्मी असतात, तर गोमूत्राने ती जागा स्वच्छ पुसून घ्यायची आहे, जेणेकरून जागासुद्धा आपला शुद्ध होत असतो. तर ते स्वच्छ पुसून घ्यायची गोमूत्राने आणि रांगोळी काढून घ्यायची, चौरंग ठेवायचा, रांगोळी काढून घ्यायची अवतीभोवती. त्या चौरंगावरती एखादा पिवळा कपडा किंवा लाल कपडा आपल्याला अंथरून घ्यायचा आहे. आणि मागे जर तुमच्याकडे फोटो असेल आई लक्ष्मीची तर अतिउत्तम. तर फोटो आपल्याला ठेवून घ्यायचा आहे. ती फोटो नेमकी कशी असायला हवी, तर आई लक्ष्मीची फोटो बसलेली असायला हवी. आई लक्ष्मीच्या हातामधून पैसे, जे आपलं पैसे किंवा सोन्याचे नाणं जे आहे ते पडत असतात, ते खाली पडता कामा नये. ते एखादा ताटामध्ये किंवा एखादा कळशामध्ये पडलेलं असं त्या चित्रामध्ये असायला पाहिजे. तर अशा प्रकारची आई लक्ष्मीची फोटो असायला पाहिजे. ती फोटो आपल्याला चौरंगावरती ठेवून घ्यायचं आहे मागच्या साईडला. त्यानंतर पुढे आपल्याला काय करायचं आहे की तांदूळाचा स्वास्तिक काढायचा आहे, त्यावरती कळश मांडायचा आहे आपल्याला ते फोटोच्या पुढे. तर कळश मांडून आपल्याला त्या कळशामध्ये पाणी भरायचं आहे. थोडंसं गंगाजल असेल तर गंगाजल तुम्हाला थोडंसं त्या कळशामध्ये टाकायचं आहे. परत त्या कळशामध्ये आपल्याला हळद, कुंकू, अक्षता, एक सुपारी आणि 1 रुपयाचा नाणं असं टाकायचं आहे त्याच्यामध्ये. मग काय, एखादी वाटी असेल तुमच्याकडे तर ती वाटी, त्याच्यामध्ये तांदूळ भरायची आहे, ती वाटी आपल्याला तो कळशावरती ठेवायचा आहे. आणि त्यामध्ये तुमच्याकडे आई लक्ष्मीची एखादी, कोणाकोणाच्या घरी आता मी पाहिलेलं आहे, जसे माझे मैत्रीण वगैरे करतात, कोणाकोणाच्या त्यांच्याकडे चांदीची आई लक्ष्मीची मूर्ती आहे, असतं कोणाकोणाकडे. तर तुमच्याकडे ही जर मूर्ती असेल आई लक्ष्मीची, जेही असेल, सोन्याची, चांदीची, तांब्याची, कोणतीही असेल, तर ती लक्ष्मीची मूर्ती, आई लक्ष्मीची आपल्याला त्या वाटीमध्ये ठेवायचं आहे. तांदळाच्या रासावरती तांदूळ वाटीमध्ये भरून त्या तांदळावरती आपल्याला आई लक्ष्मीची मूर्ती ठेवायची आहे. आणि त्यानंतर जे चौरंग आहे किंवा तांबा आहे, तांबा मध्यभागी तुम्ही मांडलं, त्याच्या उजव्या बाजूला किंवा एका साईडला पण तुम्ही मांडलं तर काही हरकत नाही. आई लक्ष्मीची जशी फोटो आहे त्यांच्या उजव्या साईडला आपण तांबा मांडायचा. पण मध्यमध्ये जर मांडलं तर ते पण अतिउत्तम आहे. मग कसं, मध्यमध्ये जर मांडलं ना तुम्ही तर आई लक्ष्मीची फोटो पण दिसेल आणि पुढचं पण दिसणार आहे. कारण यामध्ये नारळ नाही आपण ठेवलेलं, नारळ आपण पुढे ठेवू शकतो, कारण नारळ हे आई लक्ष्मीचा प्रतीक मानतो आपण. तर नारळ पण तुम्ही पूजेमध्ये त्यांना नक्की अर्पण करा. आणि त्यानंतर जे तांबा मांडलेला आहे आपण, त्याच्या उजव्या बाजूला आपल्याला श्रीयंत्र तुमच्याकडे असेल तर श्रीयंत्र, एखादा छोटासा आसन किंवा थोडेसे तांदूळ त्याच्यावर टाकायचं. त्या तांदळावरती विड्याची पानं ठेवायची. त्या पानावरती आपल्याला श्रीयंत्र तुम्ही मांडू शकता. पान नसेल तुमच्याकडे तर तुम्ही जे आसन आपल्याला छोटे भेटत असतात त्या आसनावरती पण श्रीयंत्र स्थापित करू शकता.
त्याच बाजूला छोटंसं शंख तुमच्याकडे असेल तर शंख ते मांडू शकता. घंटा, शंख हा प्रत्येक पूजामध्ये तुम्ही मांडायचा प्रयत्न करा असेल तुमच्याकडे तर. त्या बाजूला शंख आपल्याला ठेवायचा आहे. कुबेर जर महाराज यांची कुबेर यंत्र तुमच्याकडे असे, आता सेवेकरी आहे म्हणल्यावरती त्यांच्याकडे कुबेर यंत्र, श्रीयंत्र, रुद्रयंत्र हे यंत्र असतातच. तर तुमच्याकडे कुबेर यंत्र असेल तर कुबेर यंत्र ही तुम्ही तिथे मांडा. कारण कुबेर जे देवता आहे ते पण धनधान्याचे जे आहे ते अधिष्ठात देवच आहे. त्याच्यामुळे त्यांची पण जर यंत्र असेल तर तेही तुम्ही मांडा. त्यानंतर आपल्याकडे कमळगट्ट्याची माळ असेल तर श्रीयंत्रावरती आपण अर्पण करू शकतो. नारळ आहे, नारळ पण तुम्ही ठेवा डाव्या बाजूला आता जागा जिथे असेल. फळं आहे, फळं अर्पण करा आईंना. आणि एका ह्याच्यावरती पानावरती 2 जोड पान आहे, त्याच्यावरती सुपारी आपल्याला मांडायची. सुपारी म्हणजे गणपती. कोणत्याही देवी देवतांची आपण पूजा करण्याच्या आधी आपण गणपतीची पूजा करत असतो. जर तुमच्याकडे गणपतीची मूर्ती असेल तर मूर्ती ठेवा, अतिउत्तम. नसेल तर सुपारी तुम्ही ठेवू शकता आणि त्यांची आपल्याला पूजा करायची आहे. परत जागा असेल तिथे नारळ अर्पण करा. त्यासोबतच जसं आपण दिवाळीला आई लक्ष्मीची पूजा करताना आपण पैसा ठेवतो, नवीन कोरे नोट ठेवत असतो किंवा नाणे ठेवत असतं, त्या पद्धतीने तुमच्या घरामध्ये जेवढे पण नाणे असतील किंवा कॅश असेल, नोट्स असतील, ते नोट्स एका डिशमध्ये तुम्ही ठेवू शकता. कारण आपण धनधान्याची जी देवी आहे त्यांची पूजा करत असतो. आपण जितकं असेल 5 रुपयेही तुमच्या घरात असेल तर ते तुम्ही ठेवू शकता, हरकत नाही. त्यांची पण आपल्याला मग हे सगळं जर तुम्ही मांडलं, मग याच्यानंतर घंटा, समई, रांगोळी हे तर पूजामधले असतोच. तर ह्या सगळ्या मी गृहीत धरते की ह्या सगळ्या आहेत. फुलं आहेत, हळद कुंकू, अक्षता, फुलं, नारळ, त्यानंतर एखादं फळ म्हणा किंवा एखादी गोड खीर, आईला खीर आवडत असते, तांदळाची खीर त्याच्यामध्ये थोडंसं केसर वगैरे टाकून, तर ती खीर असेल किंवा आवळे जर असेल तरी अतिउत्तम. कारण आईला आवळंसुद्धा आवडतो आणि आवळंसुद्धा आई लक्ष्मीचा प्रतीक मानलं जातो. तर आईला आवळं पण तुम्ही अर्पण करू शकता किंवा लाया बताशे जे आपण दिवाळीमध्ये अर्पण करतो ते तुम्ही अर्पण करू शकता आईला तुमच्या इच्छेप्रमाणे. तर आता इथे मांडणी झाली. समई लावून घ्यायचा आहे, धूप दीप अगरबत्ती आपल्याला लावून घ्यायचा आहे, रांगोळी काढून घ्यायची आहे. त्यानंतर आपण सुरुवात करणार आहे. सर्वात आधी आपण मांडणी झाली आपली. साहित्य तुम्हाला कळालं असेल. आंब्याची पानं असतील तर आंब्याची पानं दोन्हीकडे लावा. कारण आंब्याचे पानं जे आहे ते खूप शुभ आहे. आणि त्यानंतर आता ही मांडणी झाली. मांडणी झाल्यानंतर आपल्याला आता सुरुवात करायची आहे. सुरुवात करण्याच्या आधी आपल्याला काय करायचं आहे, संकल्प करायचा आहे. संकल्प कसं करतो, हातामध्ये पाणी घ्यायचं, त्यामध्ये थोडे अक्षता, हळद, कुंकू, थोडे फुलं ठेवायचे आणि त्यानंतर आपण हातामध्ये पाणी घेऊन आपल्याला आपलं संकल्प करायचा आहे. संकल्प साधी सोपी भाषामध्ये कोणाला येत नसेल तर साधी सोपी भाषा काय की माझं नाव अमुक आणि तमुक, माझं गोत्र हा आहे, आज दिनांक आजच्या दिवशी मी शुक्रवारचा वैभवलक्ष्मीचा व्रत करायची सुरुवात केली आहे. मी इतके व्रत करणार आहे, 11 करणार आहे, 21 करणार आहे, असं संकल्प करायचा. आणि त्यानंतर तुमचा गोत्राचा, तुमच्या नावाचा नक्की तुम्ही स्मरण करा. तुमचे जे कुलदेवी कुलदैवत आहे त्यांचं स्मरण करून प्रार्थना करा. आणि कारण त्यांचा सपोर्ट असणं गरजेचं आहे. कारण त्यांचा जर सपोर्ट नसेल तर मग काही अडथळे येत असतात पूजेमध्ये, विधीमध्ये. त्यामुळे त्यांचं स्मरण करा, त्यांच्याकडून तुम्ही आशीर्वाद घ्या. आणि त्यानंतर मी एवढे शुक्रवार करणार आहे आणि माझी ही इच्छा आहे, फक्त एवढंच सांगायचं. त्यानंतर मग ही जी सेवा आहे माझ्याकडून निर्विघ्नपणे पार पाडून घ्यावी, माझ्याकडून हा सेवा करून घ्यावी, तुमचा आशीर्वाद माझ्यावरती राहावा, अशी जे आहे आणि माझी इच्छा अशी आहे, यासाठी मी हे एवढे करणार आहेत. अशा या पद्धतीने तुम्ही संकल्प करा. तुमच्या शब्दामध्ये भावना पवित्र असायला पाहिजे. शब्द काय इथे तिथे झाले तरी हरकत नाही. तुमची जी श्रद्धा भावना आहे ती पवित्र असायला हवी. त्यानंतर संकल्प केला, तो तामणामध्ये पाणी सोडून द्यायचा, हा पाणी तुळशीमध्ये टाकून द्यायचं. त्यानंतर आपल्याला जी पोथी आहे पोथीची पूजा करून घ्यायची. रांगोळी वगैरे तुम्ही ऑलरेडी टाकून घेतलेला आहे संध्याकाळच्या वेळेला. आणि जेव्हा तुम्ही पोथी वाचायला बसणार आहे तर लक्षात ठेवा की घराच्या दक्षिण दिशेमध्ये एक दिवा तुम्ही लावा आणि तुळशीकडे एक दिवा तुम्ही लावा. आणि तुमच्या जे उंबरठा आहे, म्हणजे आपलं जे द्वार आहे घरचा उंबरठा, त्या दाराच्या बाहेर तुम्ही एक दिवा नक्कीच लावा. ओके, तुळशीकडे एक दिवा, घराच्या बाहेर उंबरठ्यावर एक दिवा, दक्षिण दिशेमध्ये एक दिवा. आणि मग तुम्ही हे सगळे असून तुळशीकडे पूजा वगैरे करून मग तुम्ही पोथी वाचायला सुरुवात करायची आहे. तर हे झाल्यानंतर पोथी वाचायला तुम्ही सुरुवात करा. पोथीचं वाचन झालं त्यानंतर तुम्ही आरती करा.
आई लक्ष्मीची आरती करा. जे काही तुम्ही नैवेद्य वगैरे बनवलेला आहे त्यांचा नैवेद्य तुम्ही दाखवा आणि मग घरच्यांनी मिळून ते सगळं नैवेद्य वाटून आपल्याला प्रसाद म्हणून ग्रहण करायचा आहे आणि उपवास सोडू शकता तुम्ही. तर अशा साध्या सोप्या भाषेमध्ये आपली ही पूजा आहे. घरामध्ये कोणी जर आलं त्यावेळेला आणि हमखास येतातच, आई लक्ष्मी येणारच कोणत्या ना कोणत्या रूपाने तुमच्या घरामध्ये नक्की ते येतील. आणि त्यावेळेला जर कोणी आलं तर त्यांना हळद कुंकू, सुवासिनी आली तर हळद कुंकू लावून त्यांना तुम्ही ते प्रसाद नक्की वाटप करा. आणि जेवढे तुम्ही 11, 7 जेवढे पण तुम्ही शुक्रवार करणार आहे त्यानंतर तुम्ही शेवट जे आहे ते उद्यापन करायचं आहे. शेवटच्या दिवशी जसं 11वा गुरुवार आहे, हा शेवट असेल तुमचा, तर त्यावेळेला तुम्ही जसं पूजा आपण सांगितलेली आहे सगळं सेम करायचं आहे. फक्त एवढंच की शेवटी मग तुमची ऐपतीप्रमाणे तुम्ही 11 सुवासिनींना जेवण खाऊ घालणार आहे किंवा त्यांना फक्त प्रसाद म्हणून देणार आहे. कोणी काय ज्याच्या त्याच्या पद्धतीनं, किंवा एखादं वाण देणार आहे तुम्ही. सुवासिनीला बोलवायचं आहे. उद्यापन म्हणजे काय की फक्त सुवासिनीला बोलून घ्यायचं, त्यांची पूजा वगैरे करायची, पाय वगैरे धुवून हळद कुंकू लावून त्यांची पूजा यथाशक्ती त्यांना दान जेवढं तुम्ही देणार आहे. जसे कोणी वाण देतो, त्यानंतर प्रसाद वगैरे देतो, केळी देतो, किंवा एक वैभव लक्ष्मीचे जे ग्रंथ असतात ते ग्रंथ त्यांना एक तुम्ही द्या. इतका भारी येतो. एक ग्रंथ देऊ शकता वैभव लक्ष्मीचा, एक ग्रंथ, 1 रुपयाचा नाणं, 1 केळी, हळद कुंकू इतका जरी दिलं तरी खूप आहे. तुमच्याने जर दुसरं काही शक्य नाही झालं तर 1 डझन केळी आणले, त्याच्यामध्ये 11 सुवासिनी दिला, 11 ग्रंथ आणले, 11 त्यांना दिलं, 1 रुपयाचं नाणं तुम्ही दिलं तरीही खूप छान, कारण हळद कुंकूचं पण दान होतं तुमच्याकडून. तर इतका जरी केलं शेवटच्या दिवशी तर भरपूर झालं. तर अशी ही साधी सोपी वैभव लक्ष्मीची व्रत तुम्हाला श्रावणामध्ये करायचं आहे. उद्यापन वगैरे मी सगळं डिटेलमध्ये सांगितलं आहे. आणि जर तुमची ऐपत चांगली असेल तर 11 सुवासिनींना तुम्ही जेवण बनवा. घरामध्ये मस्त पूर्णावरणाचा स्वयंपाक करा आणि त्यांना जेवण वगैरे बनवून जे आहे ब्लाऊज पीस तुमच्या इच्छेप्रमाणे जे तुम्हाला करायचं आहे ते तुम्ही करू शकता. तर साधी सोपी आहे एकदम आणि अनंत फळ देणारी आहे. कारण ज्यांच्या घरामध्ये आर्थिक स्थिती आहे ते सगळं आर्थिक स्थितीमधून तुम्हाला जर बाहेर यायचं असेल, आर्थिक अडचणी असतील, पैसा टिकत नसेल, घरामध्ये बरकत नसेल, व्यवसायामध्ये नुकसान होत असेल, प्रगती होत नसेल नोकरीमध्ये वगैरे, या सगळ्या गोष्टीसाठी तुम्ही ह्या सेवा नक्की करून बघा. आणि त्यात सुवर्ण संधी म्हणजे काय, श्रावणाचा महिना आपला येत आहे तर इतकी सुवर्ण संधी ही हातातून जाऊ देऊ नका. नक्की ह्या सेवा करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. तुमचे काही डाऊट्स असतील तर ते सुद्धा लिहा. श्रावणमध्ये 7 दिवस 7 सेवा आपल्याला कोणती करायची आहे त्याचं वेगवेगळं मी व्हिडिओ बनवणार आहे. तर श्री स्वामी समर्थ. आवडला असेल व्हिडिओ तर नक्की कमेंटमध्ये लिहा. चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अशाच व्हिडिओसाठी. व्हिडिओला लाईक करा आणि सगळ्यांना शेअर करा, जेणेकरून सगळ्या जणांनी ही सेवा करायला हवं आणि त्यांच्याही आयुष्यामध्ये आर्थिक भरभराटी येवो. श्री स्वामी समर्थ. कर भला तो हो बरा. श्री स्वामी समर्थ.